ऐन सणासुदीच्या कालखंडात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्रभर एसटी बंदची हाक देण्यात आली आहे। प्रलंबित मागण्याकरता पंढरपूर येथे एसटी कामगार कृती समितीकडून एसटी बंदची हाक देण्यात आली आहे। या संपात 251 पैकी 190 बस डेपो बंद आहेत। गणेश उत्सवाचे दिवस जवळ आल्याने एसटीवर मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्गाचा भार असतो। त्यातच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। पंढरपूर येथील बस स्टँडवर एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका काय हे समजावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा जो धरणे आंदोलन सुरू आहे, एसटी कामगार कृती समितीच्या वतीने जे धरणे आंदोलन सुरू आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे। बऱ्यापैकी जवळजवळ 50% आगार बंद झालेत असं समजतंय। दुसरी गोष्ट अशी आहे की हा धरणे आंदोलन का करावं लागलं, तर धरणे आंदोलन करत असताना हे काय एसटी कामगाराला आनंद होत नाही, परंतु 2-2 महिने आंदोलनाची नोटीस देऊन सुद्धा फक्त आश्वासनाची खैरात केली जाते आणि फक्त पुढची तारीख दिली जाते। त्या माध्यमातून कामगार अत्यंत म्हणजे काय म्हणतो नाराज झालेला आहे, त्याचा रागाचा उद्रेक झालेला आहे। एसटी कामगाराला पहिलाच मिळतो तो कमी पगार आणि त्यातून कामगाराची लावलेली थट्टा या आंदोलनाचं स्वरूप उग्र घेत आहे। मला राज्य शासनाला एकच विनंती करायची आहे की एसटी कामगार ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये चाकरमान्यांची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो आणि याही वर्षी आमच्या कामगारांनी बॅगा भरून तयार आहेत, परंतु एसटी कामगारांना जो आर्थिक न्याय मिळत नाही त्या माध्यमातून कामगार हा कुचंबलेला आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे, एसटी कामगाराच्या प्रमुख मागण्यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 7व्या वेतनाच्या धर्तीवर एसटी कामगाराचा पगार वाढ करणे, त्या माध्यमातून एसटी कामगारांच्या कुटुंबांना वर्षभरासाठी मोफत पास द्यायचं आहे, त्यानंतर 2.5, 4, 5 हजाराची जी अनैसर्गिक वाढ केली ती सरसकट 5,000 प्रत्येक कर्मचाऱ्याला करावी अशी एक मुख्य मागणी आहे। आज आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून राज्य शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या प्रलंबित असलेल्या न्यायी मागण्या पूर्ण कराव्या, जे की आमची प्रामुख्याने मागणी आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन। आज आम्ही एवढे हाल अपेष्टेमध्ये जीवन जगतोय की सरकारने त्याची दखल घ्यावी। सरकारने आज लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ योजना आणली, त्याचप्रमाणे ह्या लालपरीचा सेवक हा लाडका लालपरीचा सेवक का होऊ शकत नाही सरकारला, तर त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या की जेणेकरून आम्हाला आज गणपती उत्सवाच्या ह्याच्यामध्ये जे कोकणामध्ये जाणारे चाकरमाने आहेत त्यांच्या सेवेकरता जाता येईल। लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा आणि आम्हाला आनंदाची गोड बातमी द्यावी। मी एसटी महामंडळामध्ये 1988-89 मध्ये वाहक पदावर कार्यरत झाला असून त्यावेळेला मला 1,500 पगार होता आणि आता 33.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मला जवळजवळ 35,000 पगार झाला आणि रिटायर झाल्यानंतर मला जवळजवळ 3,500 पेन्शन बसते। सांगायला सुद्धा लाज वाटते, सरकारला बी द्यायला लाज वाटत नाही, पण आम्हाला सांगायला लाज वाटते। 3,500 मध्ये रिटायर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह भागू शकतो का? एवढ्या आर्थिक दैनिक अवस्थेमध्ये हा रिटायर कर्मचारी बी आणि हा दुसरा कर्मचारी चालू असणारा आजी कर्मचारी त्याच अवस्थेत आहे आणि 100% सर्व एसटी कर्मचारी हा कर्जातच आहे, कर्जातच अडकलेला आहे। रिटायर झाले तरीही कर्ज, माझ्या अंगावर 10 लाखाचं कर्ज होतं आणि आतासुद्धा त्या कर्मचाऱ्यावर हा कर्जाचा बोजा आहे, पण पगार काय वाढ होत नाही। काम मात्र 24 तास आमचा एसटीचा कर्मचारी करतो आणि करत आहे, प्रामाणिकपणे करत आहे। एसटीची दयनीय अवस्था, प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आमचा चालक डोळ्यात तेल घालून गाडी चालवतो, वाहक पैसे कमवतो आणि सर्व आम्ही सरकार खात्यावर जमा करतो।
तरीसुद्धा आम्हाला तेवढे पगार मिळत नाही. हे दुर्दैव आहे.